जय गुरुदेव. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनामध्ये आणि वेगवेगळ्या साहित्यामध्ये देशी गाईचं संगोपन करावं असं अत्यंत आग्रहाने ग्रामगीतेत वर्णन केलेलं आहे. खरं तर भारताची संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे आणि आज आपण पाहतो की युरियाच्या खताच्या बाबतीमध्ये एक आता बातमी येते की जो काही 266 रुपयाला मिळणारा युरिया आहे आणि त्याच्यासोबत साधारणतः 2200 रुपयाचे दिलं जाणारं अनुदान आहे, तर हे पूर्ण अनुदान शेतकऱ्याला मिळणार. म्हणजे सुरुवातीला शेतकऱ्याला याचा खर्च करावा लागणार आहे. 2200 रुपये अजून त्याला गुंतावं लागणार आहे. कदाचित सरकारला असं वाटतं की बुवा शेतकऱ्याकडे जास्तीचा पैसा आहे असा गैरसमज झाला असेल म्हणून हा निर्णय घेण्याचे त्या विचाराधीन आहेत. खरं तर आता भविष्यामध्ये शाश्वत शेतीसाठी आम्हाला, नैसर्गिक शेतीसाठी आम्हाला देशी गाईची गरज आहे आणि हे देशी गाई ज्यांच्याकडे आहे ते सगळ्यात श्रीमंत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये सुद्धा किंवा त्याच कालखंडामध्ये सुद्धा ज्यांच्याकडे गायींची संख्या जास्त आहे ते शास्त्र सदन आहेत, सुसंस्कृत आहेत आणि ते कर्तबगार आहेत, अशा पद्धतीचं त्यावेळेचं वातावरण होतं. किंबहुना भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी गोवर्धन पर्वत म्हणजे गाईच्या शेणाचा पर्वत, इतका मोठा पर्वत त्या ठिकाणी होता आणि म्हणून इतकं गाई त्या तिथे असणारं दुपतुप्त त्या ठिकाणी असणारं सगळं सुबकता, सात्विकता ही परत येण्यासाठी कधी येशील मनमोहना पाहण्या भारत आपला पुन्हा. खरं तर भारत आपला पुन्हा कसा होता, सोन्याची चिड्या कधी होता की ज्यावेळेस शेती ही स्वावलंबी होती. खरं तर दुर्दैवाने आम्ही रासायनिक खतं आणि औषधाच्या वापरामुळं शेती ही स्वावलंबनातून परवलंबाकडे गेली, परत व्यापाऱ्यांकडे गेली आणि याच्यातून खरंच एक चक्र सुरू झालं की निव्वळ जे काही मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना नफा तो काही मिळत नाही आणि मग ह्या पिकात नाही तर त्या पिकात, त्या पिकात नाही तर त्या पिकात वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या जाहिरातीला भूलथापाला बळी पडून कधी त्याच्यात यश मिळतं, कधी यश मिळत नाही. परंतु एकच काम केलं पाहिजे, देशी गाईचं संगोपन केलं पाहिजे. मला असं वाटतं ज्यांच्याकडे 2 एकर 3 एकर जमीन आहे किंवा त्यांनी 1 किंवा 2 गायी तरी सांभाळल्या पाहिजे आणि त्याच्यापासून जीवामृत असेल, त्याच्याबरोबर दशपर्णी असेल याचा वापर करून आपली शेती ही शाश्वत केली पाहिजे आणि गाईच्यापासून मिळणारं जे काही दूध तूप आहे त्याच्यापासून आपले मुलांना आरोग्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. जय गुरु.